नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता असा खुलासा झालाय ज्यामुळे सगळेच हादरलेत. तब्बल 13,000हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्यात आले आहेत आणि 451 सोशल मीडिया अकाउंट कायमचे बंद करण्यात आलेत. पण प्रश्न आहे, हे व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल कोण करतं आणि एसआयटीच्या तपासात नेमकं काय समोर आलंय पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला अशोक खरात पुन्हा चर्चेत आलाय. एसआयटीच्या सायबर टीमनं मोठी कारवाई करत पीडित महिलांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले तब्बल 13,175 आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक हटवले आहेत. फक्त एवढंच नाही, वारंवार असे व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करणारी 451 सोशल मीडिया अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. या व्हिडिओमुळे पीडित महिलांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. त्यामुळे सायबर टीमनं सोशल मीडियावर कडी नजर ठेवली आहे. दरम्यान एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. तपासानुसार अशोक खरात हा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. लोकांना मृत्यूची भीती दाखवणं, खडे, चिंचुके, रुद्राक्ष आणि बनावट पूजा विधींच्या नावाखाली पैसे उकळणं, इतकंच नाही तर बनावट नाग दाखवत चमत्कार केल्याचा आभास निर्माण केला जात होता. महिलांना दैवी शक्तीची भीती आणि बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचंही तपासात समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणात एसआयटी कडून वेगानं तपास सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असल्यामुळे 2 गुन्ह्यांचे चार्जशीट न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अशोक खरात तब्बल 49 दिवस एसआयटीच्या कोठडीत होता आणि सध्या तो सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे. या तपासासाठी 24 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. नाशिक आणि नगर जिल्ह्यात अशोक खरातवर एकूण 17 गुन्हे दाखल असून 105 पेक्षा जास्त लोकांचे जबाब आणि साक्षी नोंदवण्यात आले. दरम्यान या प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.